नमस्कार, मी ऋषिकेश अनिल कोकाटे, मुक्काम पोस्ट पिंपळवंडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। माझं शिक्षण BSc ॲग्री झालेलं आहे। तर मी ॲग्रिकल्चर मार्केटिंगमध्ये काम करतो। तर असंच प्लॉटवरती व्हिजिट करता करता मला एक शेवंती उत्पादक शेतकऱ्याचा प्लॉट दिसला। त्यातून मी त्यांच्या प्लॉटवरती जाऊन संपूर्ण शेवंती पिकाची माहिती घेतली आणि त्यांना पूर्णपणे त्यांची व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात शेवंती पिकाचं ही संपूर्ण माहिती घेतली। ती घेतल्यानंतर माझ्या डोक्यात अशी कल्पना आली, जे आपण बाकीची तरकारी पिकं करतोय, भाजीपाला पिकं करतोय, त्या पिकापेक्षा जर फुलशेतीकडे आपण वळालो तर एक आपण काय म्हणू शकतो, एक हमखास उत्पन्न आपल्याला त्यातून मिळतं। ते कशा पद्धतीने, तर बऱ्यापैकी काही सण सुद्धा असतात, यात्रा असतात, लग्न सराई असते। ह्या सीझनचा जर व्यवस्थित अभ्यास केला, मार्केटचा अभ्यास केला, तर त्या सीझन मध्ये ठराविक शेवंतीचे जे फुलं आहेत त्यांना बाजारभाव मिळतात चांगले। याचा अभ्यास करून मी माझ्या शेतामध्ये शेवंती पीक लावण्याचं ठरवलं। तर मी 15 गुंठे क्षेत्रावरती शेवंती पिकाची लागवड केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण कलकत्ता व्हाईट कबूतर म्हणतो आपण, या जातीची शेवंती निवडलेली। शेवंतीची हीच व्हरायटी आपण का निवडली, तर त्याचं कारण असं आहे की ही फुलाची साईज चांगल्या पद्धतीने होते आणि याचं वजनही 15 ग्रॅमच्या पुढे भेटतं आपल्याला, त्यामुळे आपण ही व्हरायटी निवडली। सुरुवातीला नांगरणी केल्यानंतर रोटावेटर मारल्यानंतर आपण बेड पाडून घेतले, एक 4 फुटावरती बेड पाडले आणि बेड पाडल्यानंतर त्याच्यावरती आपण शेणखत भरलं, कोंबड खत टाकलं आणि रासायनिक खतं असतील 10-26 असेल, ऑलफट, कॅल्फट ही खतं आपण त्यामध्ये मिक्स केली। शेवंती लागवड सीझन पाहून आता मी काय केलं का, आपल्याला दसरा, दिवाळी हे सीझन महत्वाचे होते, त्यामुळे आपण जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये जवळपास 2700 रोपांची लागण 15 गुंठे क्षेत्रामध्ये केली। शेवंतीमध्ये सुरुवातीला कसं, आपण पीक लावल्यानंतर मर रोगाचा प्रादुर्भाव असतो। जर त्याला आपण सुरुवातीच्या काळात ह्युमिक ॲसिड, बुरशीनाशक वगैरे जर पाण्यातून ड्रेंचिंग केली तर त्याचा फायदा असा होतो की त्यातून मर रोग येत नाही। आणि त्यानंतर करपा रोगाचा, पावसाळ्यामध्ये लावल्यानंतर करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो, त्यासाठी आपले जे बुरशीनाशक जे कृषी सल्लागार आहेत ते सजेस्ट करतील त्यानुसार आपण वापरले। सुरुवातीला बुरशीनाशकांमध्ये M45 असन, मॅट्रिक्स असन, स्कोर कवच असं स्टेजनुसार आपण घेत गेलो। एक 15 दिवसाच्या गॅपने आपण त्याचा फवारणी घेतली गेली आणि त्याचबरोबर आपण एक टॉनिक पण घेत होतो, जी फ्लोरा असेल, त्याचप्रमाणे बाकीचे ॲम्बिशन वगैरे हे टॉनिक आपण यूज करत होतो। 2 बेड मधील अंतर 4 फुटाचं आहे आणि 2 झाडांमधील अंतर 1.25 फुटाचं अंतर आहे। सुरुवातीला पाण्याचं नियोजन, झाडे लहान असल्यामुळं पाण्याचे जास्त गरज भासत नाही। 1-2 दिवसाच्या अंतराने आम्ही 1 तासभर पाणी देत होतो आणि पावसाळा असल्या कारणास्तव 3-4 दिवस पाणी द्यायची गरज पडली नाही आपल्याला। सुरुवातीला आपण मल्चिंग केलं होतं सर, पण नंतर जे आपले काही शेवंती उत्पादक शेतकरी त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला असं जाणवलं की मल्चिंग केल्यानंतर काही जे फुटवे निघतात खालून, ते फुटवे दबले जातात आणि आपल्याला पुढे उत्पादन कमी मिळतं। त्यानंतर त्यासाठी आपण काय केलं, ते मल्चिंग काढून घेतलं आणि त्यानंतर खतं वगैरे टाकून पॉवर टिलर घातला दोन्ही बेडच्या मध्ये। एक 3.5 ते 4 महिन्याच्या दरम्यान आपल्याला पहिला तोडा शेवंतीचा मिळतो। खर्च रोप लागणीपासून तर आतापर्यंत म्हणजे आपले जे 2-4 तोडे झालेत, ते मजुरी पण मी ऍड करतो, त्यात आपल्याला 60 ते 65 हजार पर्यंत 15 गुंठ्याचा खर्च झालेला आहे सर। एकरी खर्च 1 लाख ते 1,10,000 पर्यंत आपल्याला एकरी खर्च येईल। आतापर्यंत आपल्याला 60,000 रुपये खर्च झालेला आहे आणि अजूनही आपल्याला खर्च वजा जाता एक 2 लाख रुपये मिळेल अशी अपेक्षा आहे। जे नवीन शेतकरी शेवंती शेती करण्यासाठी इच्छुक आहेत, मी त्यांच्यासाठी एकच सल्ला देईल की जे आपले जुने जे शेवंती उत्पादक शेतकरी त्यांचे सुरुवातीला अनुभव घ्यावेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या प्लॉटची व्यवस्थापन चालू करावं। शेवंती पिकासाठी आता हे आमचे मित्रच आहेत ऋषी कोकाटे म्हणून, त्यांचे माझा परिचय झाल्याच्या नंतर त्यांनी मला माझे प्लॉट बघून त्यांनी सांगितलं का आपल्याला पण शेवंती लावायची। मग शेवंतीच्या रोपांपासून मी त्यांना सुरुवात केली। प्रॉपर पहिली मशागत असन, वावराची जमिनीची नांगरणी असन, फन्नी असन, त्याच्यानंतर खत भरणे असन, सगळी त्यांना नियोजन मी माझ्या पद्धतीने सांगितलं। त्यांनी त्याच्या पद्धतीने सर्व नियोजन पूर्ण करून आज या लेवलला प्लॉट बनवलेला आहे। शेवंती पिकाला जर तुम्ही प्रादुर्भावाने बघितलं तर त्याला करप्याचा अटॅक जास्त असतो पावसाळ्यात, आणि ह्या थंडीत त्याला मवा, काळा मवा हा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो। त्याची आपण वेळेच्या वेळी काळजी घेतली पाहिजे।
बाजार आपण हे माल क्वालिटी पिकवा, तुमचे पैसे होणार. मालाचं जेवढं गळीत निघन त्या प्रमाणात तुमचे बाजारभाव भेटलं तर पैसे होतातच. पण प्रामुख्याने शेवंती हे पीक आहे ना वर्षभर चालणारं पीक आहे. तुम्ही जर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि मार्चच्या पुढे जर व्हरायटी घेतल्या तर तुम्हाला लाईट लावायला लागत. पण तुम्ही जर ठराविक ऑफ सीझन जर घेतला तर त्याला तुम्हाला 10x10 वर बल्ब लावायला लागतात वरून. पहिल्यांदाच त्याला बेसल डोसन ते टाकले ना तर त्याला भरपूर प्रमाणात झाडं तुम्ही बनवली का त्याला बाकीचा अटॅक यायचा कमी होतो. आणि तुम्ही 10व्या ते 8व्या दिवशी स्प्रे हा एक कंटिन्यू घेतलाच पाहिजे. नवीन शेतकऱ्यांनी लावताना पहिलं मार्च पासून पुढे लागवड केल्या पाहिजे. कारण का इतर टायमाला शेवंती जर लावायची म्हणले तर त्याला लाईट करायला लागते. नवीन शेतकऱ्याला ते जमणार नाही. तुम्ही मार्चच्या पुढे गेलं तर दिवस आपला मोठा मोठा झालेला असतो. मार्चच्या पुढे ते झाडं ऑटोमॅटिक होत जातात. झाडाची ग्रोथ चांगली होती, झाडं पण चांगलं हाईटला होतं. आणि तुम्हाला मार्चची लागवड केली तर तुम्हाला पुढे गणपती भेटतो, परत नवरात्र भेटलं आणि दिवाळी भेटतं. हे तिन्ही सीझन भेटतात. त्याच्यामुळे त्या प्रामुख्याने ह्या सीझनला नाही तर पुढच्या सीझनला नाही तर दिवाळीत तुमचे पैसे होऊन जातात तिन्ही सीझन भेटल्यामुळे. ही व्हरायटी आहे, ही कलकत्ता व्हाईट म्हणून व्हरायटी आहे. प्रत्येक व्हरायटीचं वैशिष्ट्य वेगळं आहे. तुम्ही भाग्यश्री व्हाईट जर घेतली, सुवर्ण येलो घेतली, ब्रॉन्झ जयश्री ब्रॉन्झ म्हणून एक व्हरायटी आहे. परत अजून प्रमिला येलो म्हणून एक व्हरायटी. या व्हरायटी जर तुम्ही घेतला तर तुमचा मार्च, एप्रिल, मे या लागवड कालावधी तुम्ही लागवडी करू शकता आणि त्याची झाडं ऑटोमॅटिक होत जातात. पण तिथून पुढच्या जर व्हरायट्या घेतल्या तुमच्या तर ऐश्वर्या येलो आहे, सुविद्या व्हाईट आहे, परत मेघना ऑरेंज आहे. अशा प्रत्येक व्हरायटीचा परत कलकत्ता व्हाईट म्हणून ही व्हरायटी, हिचा पण टायमिंग तोच आहे. म्हणजे प्रत्येक व्हरायटीचं वैशिष्ट्य वेगळं वेगळं आहे. तुम्ही जर त्या बाकीच्या व्हरायट्या जर आगात घेतल्या, तुम्ही मार्च मध्ये घेतल्या तर त्या उमलायला सुद्धा गणपती जाणार. म्हणजे तुम्हाला 5 ते 6 महिने त्या सांभाळायला लागतात. त्याचे झाडं मग तुमचे एवढे होणार, पण तुमची फुलं यायचे टायमिंग तो गणपतीत किंवा नवरात्रीत जाणार कधी पण लावला तर. तशा भाग्यश्री त्या व्हरायटी आहेत ना त्या कधी पण उमलू शकतात. आणि जर तुम्ही ऑफ सीझनला घेतला तर त्याला लाईट लावणं गरजेचं आहे. नाहीतर मग ते छोटी छोटी झाडं राहणार आणि त्याला तुमच्या लगेच कळ्या निघायला सुरुवात होणार.